श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सारमाप गमा रे नि रे सा। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। हरि जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपालन रत। गोवर्धन धर गोपालन रत। गोकुल संकटहारी रे गोकुल संकटहारी। राम हरि जय जय राम कृष्ण हरि। हरि जय जय शरणागत दीना शरणी नेयी करुणा दृष्टि निहारी। करुणा दृष्टि निहारी रे। हरि जय जय राम कृष्ण हरि। हरि जय जय राम। हरि जय जय राम। हरि जय जय राम। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी। रूप पाहता लोचनी। सुख झाले हो साजणी। सुख झाले हो साजणी। तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा। माधव बरवा। तो हा माधव बरवा। माधव बरवा। तो विठ्ठल बरवा। बहुत सुकृताची जोडी। बहुत बहुत सुकृताची जोडी। म्हणून विठ्ठली आवडी रे। म्हणून विठ्ठली आवडी। सर्व सुखाचे आगर। सुखाचे सुखाचे
रखुमा देवी बरू बाप रखुमा देवी बरू बाप रखुमा देवी बरू तो हा विठ्ठल बरमा विठ्ठल बरमा विठ्ठल बरमा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपती राघव राजा राम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय कुंडली वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गणाधीश जो ईश गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो शारदा मूळ गमो पंथ अनंत या राघवाचा गमो पंथ अनंत या राघवाचा गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा गणाधीश जो गणाधीश जो गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मंगलमूर्ती मोरया महाराष्ट्रामधलं जे संत पंचक प्रसिद्ध आहे हे पंचक आहे ज्ञानदेव नामदेव एकनाथ तुकोबा रामदास म्हणून आज रामदास स्वामींची रचना घेतली आहे पहा महाराज गणेशाचं हेच वैशिष्ट्य आहे की खरं ज्ञानेश्वर माऊलींना दीक्षा कोणाची आहे तर नाथ संप्रदायाची आहे गहिनीनाथांच्याकडून आलेली दीक्षा आहे मग नाथ संप्रदायाचे प्रमुख कोण आदिनाथ म्हणजे भगवान शंकर म्हणजे एका बाजूला शैव परंपरा आहे नाथ परंपरा आहे तरी ज्ञानोबरायांनी गणेश स्तवन केलं आहे नामदेवांची परंपरा ती वैष्णव परंपरा आहे विष्णू भक्तीची परंपरा आहे विठ्ठल परंपरा आहे नामदेवांनी गणेशाचं स्तवन केलं आहे एकनाथ महाराज त्यांची उपासना दत्ताची आहे त्यांना दर्शन त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असं दत्तात्रेयांचं झालं आहे पण तरीसुद्धा त्यांनी आपल्या भावार्थ रामायणात गणेशाचं स्तवन केलं आहे तुकोबा त्यांनी तर खेळ मांडियेला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव भाई असा वैष्णव पंथाचा जय जयकार केलेला त्यांनी पण गणेशाचं स्तवन केलं आहे आणि रामदास स्वामी
ज्यांची उपास्य देवता खरं रामचंद्र आहे, पण अशा रामभक्तांना सुद्धा गणेश प्रिय आहेत. तुलसीदासांसारख्या हनुमंत भक्तांना सुद्धा गणेश प्रिय आहेत. आणि सूरदास मीराबाईंच्या सारख्या कृष्ण भक्तांना सुद्धा गणेश प्रिय आहेत. म्हणजे उपासना पद्धतीनं भारतात कितीही विविध परंपरा असल्या तरी सुद्धा सगळ्या परंपरांना गणेश या दैवताबद्दल नितांत आदर आणि त्याचा प्रथम पूजेचा मान हा कोणत्याही संप्रदायाचा मनुष्य टाळत नाही. इथे रामदास स्वामी म्हणतात, गमू पंथ आनंद या राघवाचा, म्हणजे त्या प्रभू रामचंद्राला प्राप्त करून घेणारा जो पंथ आहे, जो अनंत आहे, त्यावरून मी चालणार आहे. यासाठी सुद्धा आशीर्वाद गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. समर्थ रामदास स्वामींची थोडीशी योग्यता आपल्याला समजायला हवी. समर्थ रामदास स्वामींचं पूर्वाश्रमीचं नाव नारायण, आडनाव ठोसर. हे मराठवाड्यामध्ये जांब नावाच्या गावी निवास करणारे, घरामध्ये अखंड सूर्य उपासना, राम उपासना मोठी परंपरा. वयाच्या 12व्या वर्षी हा नारायण आपल्या घरातून बाहेर पडला. नाशिकच्या शेजारी टाकळी नावाच्या गावामध्ये 12 वर्ष पुढे तपस्या केली. या तपस्येनंतर साक्षात रामदर्शन प्राप्त केलं. रामदर्शनानंतर पुढे अखंड 12 वर्ष सलग भारत भ्रमण केलं, देश भ्रमण केलं. आणि त्याच्यानंतर आपल्या रामकार्याला प्रारंभ केला. या सगळ्या देश निरीक्षणातून, या सगळ्या राष्ट्र भ्रमणातून समर्थ रामदास स्वामींच्या मनामध्ये जी खंत, जे शल्य टोचत राहिलं, ते शल्य एका प्रकाराने या श्लोकामध्ये व्यक्त झालंय. कारण समर्थांनी, अर्थात त्या काळातल्या सर्वच संतांनी, या सर्व भारतवर्षामध्ये बरेच लोक पाहिले होते जे गुणाधीश आहेत, पण ते गणाधीश नाहीत. म्हणजे चांगली माणसं खूप आहेत, सज्जन माणसं खूप आहेत, सात्विक माणसंच बहुसंख्यांक आहेत. पण हे सगळे सद्गुणी, हे सगळे बहुगुणी एकेकटे राहतात. सामूहिक संघटन करून नायकत्व घ्यायला ते तयार होत नाहीत. हे खूप मोठं शल्य समर्थांच्या हृदयात आहे. म्हणून ते गणेशांचं वर्णन करताना मुद्दाम गणेशाच्या इतर कोणत्याही गोष्टीचं वर्णन करण्यापेक्षा जास्त कौतुक कशाचं करतात? गणाधीश जो ईश. अहो, सगळे गुण असतात तो अनेकांमध्ये, पण निवडून यायचं, नेतृत्वात जायचं, राजकारणात शिरायचं, शासकीय सेवेत जायचं आणि त्या शासनाच्या आपल्या आपल्या खात्यामध्ये साक्षात मांगल्य भरायचं, एवढं धाडस काही कोण करायला जात नाही. जो तो म्हणतो काय मंगल्याच्या उदबत्त्या लावायच्या, माझ्या घरात लावतो, महानगरपालिकेत जमायचं नाही. म्हणून समर्थांना जेव्हा छत्रपती शिवरायांनी आपल्या अनेक किल्ल्यांमधला एक किल्ला निवासासाठी दिला, तेव्हा त्या किल्ल्याचं नाव पूर्वी असं होतं परळीचा किल्ला. पण मुद्दाम समर्थांनी त्याचं नाव बदललं आणि नाव असं ठेवलं सज्जनगड. जय जय रघुवीर समर्थ. त्या नावातच केवढा आशय आहे पहा, की समर्थांच्या पूर्वीच्या काळात जे सज्जन होते त्यांच्याकडं गड नव्हते, आणि जे गडांवरती अधिकारी होते ते सज्जन नव्हते. सज्जनता आणि सत्ता एकत्र येणं, याने समाजाचं जेवढं कल्याण होईल तेवढे नुसती सज्जनांची मांदियाळी राहून नाही होत.
प्रल्हाद नुसता देवाचा भक्त राहून एवढा भक्ती संप्रदायाचा फैलाव नाही होत. काही ना काही काळानंतर हिरण्यकश्यपू संपला पाहिजे आणि पुढे प्रल्हादाने त्याचं राज्य सांभाळलं पाहिजे. प्रल्हाद हा राज्यावर आला पाहिजे. सद्भक्त असतील ते सत्तेत आले पाहिजेत. सद्भक्त असतील ते शासकीय वरच्या अधिकारामध्ये आले पाहिजेत. म्हणजे जे समाजात बदल होतील ते नुसते 4 फुटकळ संस्था काढून फारसं काम होत नाही. काम होत नाही असं नाही, पण जेवढं हवं तेवढं होत नाही. म्हणून तर पूर्वापार सगळ्या अवतारांनी सत्ता काबीज करायचा सतत प्रयत्न केलाय. कंसाला विरोध करायचा असेल तर आम्ही संविधानिक मार्गाने गोकुळातून विरोध करू, जमायचं नाही. मथुरेत जावं लागेल, कंसाच्या राजसभेत शिरकाव करून घ्यायला लागेल, कंसाला पदच्युत करावं लागेल, त्या ठिकाणी चांगला राजा उग्रसेन प्रतिष्ठित करावा लागेल. आता धर्मसंस्थापनार्थाय काम सुरू होऊ शकेल. आता काम सुरू होऊ शकेल. म्हणून समर्थांना अतिशय कौतुक आहे ते याचं. गणपती, तू गुणाधीश आहेसच, पण तुझं कौतुक त्यासाठी आहे तू गणाधीश आहेस. पठ्या, तू नेतृत्वात आलास. तू या सगळ्या शिवगणांचा, या सगळ्या भूतगणांचा, या सगळ्या मानवगणांचा अधिपती म्हणून कार्यरत आहेस. आता असं कार्य करायचं म्हणजे काही गुणवत्ता मिळवायला लागतात. समर्थांचा शब्द छान आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. आता सर्वा गुणांचा काही एका पूर्वरंगामध्ये आपल्याला परामर्श नाही घेता येणार, पण काही गुणांचा घेऊ ना. खरंच ज्या एकेका गुणामुळे आयुष्याचं सार्थक होईल अशा सगळ्या गुणांचा समुच्चय त्या गणेशाच्या कथेत आहे. म्हणजे गणेशाच्याकडे असलेल्या अनेक गुणांच्या पैकी फक्त आपल्याला आपल्या जीवनात एकच गुण मिळाला तरी आयुष्य सार्थकी लागलं. एवढे गुण आहेत. आणि या सगळ्या गुणांचं दिग्दर्शन, या सगळ्या गुणांचं मार्गदर्शन त्याच्या मूर्तीतूनच त्यानं केलं आहे. ती गजवदन मूर्ती कशी तयार झाली याच्याबद्दलचा इतिहास आपण आणखीन काही पुढल्या कीर्तनामध्ये पाहू. तूर्त त्या गजवदनातून त्याला काय सांगायचं आहे. ऋषीमुनींनी ही मूर्ती अशी करण्यामागे कारण काय, तर ज्याला गणाधीश व्हायचं असेल त्यांनी पहिल्यांदा आपल्या मनाची प्रवृत्ती अशी करायला हवी. कशी? अरे काही येवो संकट त्याला हस्त करीन बुद्धीने. अरे काही येवो संकट त्याला हस्त करीन बुद्धीने. सुशांत संयम, सुशांत संयम साराशी कवी, सुशांत संयम साराशी कवी. हत्तीच्या डोक्याने हे रे रे रे. हत्तीचं मस्तक, या हत्तीच्या मस्तकातच एक संदेश दडलाय. पहा, हत्ती हा प्राणी असा आहे, त्याला त्याच्या स्वतःच्या मस्तकावर एवढा विश्वास आहे की तो कशालाही धडक द्यायला तयार असतो. आपण जर पर्यटनाला कधी गेला असाल आणि मुद्दाम गिर्यारोहण करून काही किल्ले बघितले असतील तर आपण मुद्दाम पाहाल त्या किल्ल्यांचे जे दरवाजे असतात ना, त्या दरवाज्यांना मोठमोठाले खिळे लावलेले असतात. का? कोणी त्याच्यावर धडक मारू नये, कोणी धडक मारून हे फोडण्याचा उपद्व्याप करू नये. पण असे खिळे लावलेले जे दरवाजे असतात यांना धडक द्यावी आणि ते दार फोडावं असं काम हत्तींवर सोपवतात. हत्तींना ते खिळे दिसत असतात, त्या दाराचा भक्कमपणा कळत असतो, पण द्यायची. एकदा काम घेतलंय ना, देणार म्हणजे देणार धडक. त्याच्या पूर्ण शक्तीनिशी दार फोडून दाखवणार. ते खिळे जरा बाजूला काढा की मग मारतो की धडक. मग तू कशाला पाहिजे होतास, मी टाळका आपटलं असतं. काही माणसं अशी लबाड असतात
असे जे युद्धामध्ये हत्ती असतात ना, त्यांच्या मस्तकाला सुद्धा एक चिलखत असतं. लबाड माणसं उत्तर देतात, अहो त्यांना चिलखत आहे म्हणून ते धडक मारतात. अशा वेड्यांना आपण उत्तर दिलं पाहिजे. आता त्याला वेडा नाही म्हणून उत्तर देताना म्हणायचं शहाणे, अतिशहाणे. ते धडक मारायला तयार असतात म्हणून त्यांना चिलखतं मिळतात. चिलखत तुला घालतो, बघूया काय करायचं ते. आधी पेललं तर पाहिजे तब्येतीला. कोणत्याही गोष्टीला धडक मारायला कधी नाही म्हणत नाही हत्ती. म्हणून ज्याला गणाधीश व्हायचं आहे, गुणाधीश माणसं गुण असली तरी कोणत्याही संकटाला तोंड द्यायला, सगळ्यांना एकत्र करून संघर्ष जिंकायला जेव्हा सिद्ध होतात तेव्हा ते खरे गणाधीश. खरे गणाधीश. एक 2 उदाहरणं सांगतो, पुरे. संकट पाहून घाबरायचं नाही, द्यायची धडक. आपल्या इतिहासामध्ये कथा अशी आहे की पुण्यामध्ये औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान जो मुक्काम करून राहिला होता, त्याची सेना 1,00,000च्या घरात होती. आणि या 1,00,000 सेना जी स्वराज्यामध्ये हैदोस घालतीये, रयतेचं जीवन हराम करतीये, या 1,00,000 सेनेला इथून उठवून लावायचं म्हटलं तर तेवढं आत्ता बळ स्वराज्याकडे नाही आहे. मग अशा वेळेला छत्रपती शिवाजीराजे विचार करतात, असं काही करता येईल का की थोडक्यात फटका मारायचा आणि 1,00,000 फौजेनं उठून दिल्लीला निघून जायचं. असं काही करता येईल का? आणि मनात आलं, अरे 1,00,000ची फौज, सगळे एकमेकांना तोंडाच्या ओळखीनं सुद्धा न ओळखणारे, याच्यात शिरणं किती अवघड आहे. त्याहून सोपं, जर आपण शास्ता खानाच्या महालातच शिरलो तर, एक घाव घालून निघून गेलो तर, सगळ्या सैन्याची लढाईची गरज नाही. एका घावात सगळ्या सैन्याचा पराभव करता येईल न लढता. पण 1,00,000च्या फौजेत केवळ 200 माणसं घेऊन आज जायचं, हल्ला करायचा आणि तो हल्ला फत्ते करून परत निघून जायचं, एकाही माणसाचा बळी न देता. जमेल? जमेल? इथे हत्तीचं मस्तक काम करता. जमेल, करना है. म्हणजे असे प्रचंड योद्धे. याच बरोबरीनं मी फक्त योद्ध्यांबद्दलच बोलतो असं नाही, या सगळ्या सृष्टीचा वैद्यकीय विकास जो झाला, वैज्ञानिक विकास जो झाला, तो सगळा अशाच शास्त्रज्ञांच्यामुळे झाला, ज्यांनी आपली डोकी हत्तीची केली. म्हणजे कोणताही रोग आला, कोणताही फैलाव झाला, ह्याला तोंड देता येईल का? येईल. शोधलं औषध, काढली लस शोधून, भले भले आजार आपल्या समोर पळाले. शास्त्रज्ञ असोत, समाज सुधारक असोत किंवा असे लोकोत्तर योद्धे असोत, यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा गुण असतो, संकटाला पाहून घाबरायचं नाही, फोडून काढायचं संकट. आपल्या देशामध्ये आज संकट काय कमी आहेत? म्हणजे परक्यांनी धाडलेल्या रोगापासून ते स्वकीयांच्या अंगात असलेला भ्रष्टाचार, इथपर्यंत अनेक संकट असताना आम्ही गणपतीचे भक्त काही वेळेला रडायलाच पहिल्यांदा येतो. आता काय सगळ्यांनाच ते नको आहे, मग कसं? रडू नको. गणेशाचा भक्त आहेस ना, मनात निश्चय कर, हे सगळं बदलून दाखवीन, हे सगळं बदलून दाखवीन आणि या सगळ्या अमंगलाला दूर करून इथे मंगलमूर्त उभी करीन असं मनात आण पठ्या. ती खरी गणेशाची पूजा होईल. त्याने खरं गणेशाला आत्यंतिक आनंद होईल. पहा, एका गजवदनाच्या उदाहरणात आपला अख्खा वेळ गेला. मी 2 उदाहरणं सांगीन म्हटलं होतं, पण सांगणार, दोन्हीही उदाहरणं सांगतो. नुसती आंधळेपणाने धडक मारली तर यश मिळत नाही. धडक सुद्धा अभ्यासाने मारावी लागते आणि तो अभ्यास वरवरचा स्थूल असून चालत नाही, सूक्ष्म अभ्यास लागतो.
हे त्या गजवदनाने आपल्या हत्तीच्या डोळ्यांनी दाखवलंय. जे प्राणीशास्त्राचे अभ्यासक आहेत त्यांना माहिती आहे, हत्ती उभा असला तरी त्याला जमिनीवर पडलेली सुई दिसते. काय नजर असेल, आम्ही गादीवर पडलेली सुई दिसत नाही. बसताना टुचली की कळतं सुई ठेवली होती. मात्र सुई महत्वाची नाही, सूक्ष्म अभ्यास महत्वाचा. या दृष्टीनं आपण शिवछत्रपतींचं चरित्र असो, चंद्रगुप्त चाणक्यांचं चरित्र असो, आपण नीट अभ्यासा. या सगळ्या लोकांचं यश याच्यातच सामावलंय की त्यांनी शत्रूचा आधी नीट अभ्यास केलाय आणि धडक मारली आहे. कुठे धडक मारायची हे महत्वाचं आहे. हो, धडक मारणं जितकं महत्वाचं आहे तितकंच ते कुठे मारायची हे महत्वाचं आहे. आम्ही एकदा आमची मोटर बिघडली होती, म्हणजे काय मोटर नव्हे, मोटरसायकल, 2 व्हीलर बिघडली. ते हँडल काही हाले ना पाहिजे तसं. आपलं हातगाडीवर घालून ती गाडी नेली गॅरेजमध्ये. त्या मेकॅनिकला बोलवलं. अरे ते हँडल हालत नाही रे बाप्पा. त्याने इकडं बघितलं, इकडं बघितलं, इकडं एक हातोडी घेतली. महाराज करू का दुरुस्त? हो. खानकन जो दणका लावला ते लागलं की हँडल हालायला इकडून तिकडून. आई जादू आहे तुझ्याकडे. किती पैसे झाले? 100 रुपये द्या. एका हातोडीच्या फटक्याचे 100 रुपये? अरे 1 रुपयाला 1 फटका. असं रस्त्यावरती खडी फोडायला माणसं बसली आहेत. 1 फटक्याला 1 रुपया घेतात. 100 रुपये कसे? ते मेकॅनिकनं दिलेलं उत्तर फार छान आहे. आपले फटका मारायचा 1 रुपया, मग तो कुठं मारायचं हे जे मला कळतं त्याचे 99 रुपये. ही हातोडी तुम्हाला देतो, तुम्ही दुरुस्त करून दाखवली असती मला. ही नुसती धडक महत्वाची नाही, त्यातला सूक्ष्म अभ्यास महत्वाचा आहे. तसं आपल्या समोर असलेल्या कोणत्याही संकटाचा आपण नीटपणे, गंभीरपणे, व्यवस्थित सूक्ष्म अभ्यास जर केला तर त्या नुसत्या अभ्यासाने सुद्धा समोरचं संकट निघून जायची शक्यता असते. असा अभ्यास आपल्याला करता यावा, असं आपलं मस्तक संघर्षाला सिद्ध असावं. आणि अशा अनेक सज्जनांनी विविध शासनाच्या विविध पातळीवरती जाऊन या समाजामध्ये मांगल्य प्रस्थापित करावं, अशी रामदास स्वामींची इच्छा असल्यामुळे रामदास स्वामी आपल्या या मूळ पद्यामध्ये सांगतायत. महाराज, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, नमो शारदा मूळ गमो पंथ अनंत या राघवाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. गणाधीश जो ईश, गणाधीश जो ईश, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. परंपरेप्रमाणे थोडा वेळ भजन करूया आणि गणेश पुराणातल्या क्रीडा खंडातली एक सुंदर गणेश लीला श्रवण करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। सर्वांनी माझ्या बरोबर म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण महाराज की जय। गणेश पुराणाच्या क्रीडाखंडातली फार सुंदर कथा आहे। गंडकी नगरीमध्ये मिथिला नावाच्या देशामध्ये चक्रपाणी नावाचा राजा राज्य करत होता। या चक्रपाणी राजाकडे सगळी सौख्य होती महाराज, पण अपत्य घरामध्ये नव्हतं, त्यामुळे मोठा दुःखी होता। मूल विना भावना या जना, मूल विना भावना या जना, मूल विना भावना या जना। संसारी या सुख गमते ना, संसारी या सुख गमते ना। मूल विना भावना या जना, मूल विना भावना। मूल विना भावना या संसारी या सुख गमते ना, संसारी या सुख गमते ना। मूल विना भावना या मना, मूला विना भावना, मूला विना भावना या मना। सगळी सुख असून सुद्धा ती नीरस वाटायला लागली। तेव्हा या चक्रपाणी राजानं त्यांचे जे कुलपुरोहित होते त्या ऋषी शौनकांना मुद्दाम जाऊन प्रश्न केला, आम्ही काय करावं म्हणजे आमच्या वंशाला दिवा मिळेल? आम्ही काय करावं म्हणजे ह्या सगळ्या धर्मराज्याचा भार वाहणारा उत्तराधिकारी मिळेल? काय करू? तेव्हा शौनकाने सांगितलं, अरे वैतागशी असा का सूर्याची कर उपासना राया। वैतागसी असा का सूर्याची कर उपासना राया। होईल पुत्रवती ते, होईल पुत्रवती ते। सार्थक पावेल रे तुझी जाया। राम राम हरे हरे, राम 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 राम। राम राम सीतापते राम, राम राम सीतापते राम, राम राम रघोत्तम राम। अरे वैतागशी असा का सूर्याची कर उपासना राया। हे पहा, काही काळ आपलं राज्य या सगळ्या मंत्र्यांवरती सोपवून तुम्ही पती पत्नी दोघंही अरण्यात जा। मी सांगेन त्या पद्धतीनं सूर्य उपासना करा। ऋषींनी सांगितलं आणि खरंच आपल्या मंत्र्यांवरती राज्य सोपवून हा चक्रपाणी निघाला। काय भाग्य! मी गेल्यावर मंत्री काय करतील याची कधी काळजी नाही हो।
याची कधी चिंता नाही. सगळ्यांवर अपत्यवत प्रेम केलेलं असल्यामुळे आणि सगळ्यांनी राजाला सुद्धा पित्याप्रमाणे आदर दिलेला, तेव्हा त्या सगळ्यांनी राज्य व्यवस्थित सांभाळलं. चक्रपाणी आणि त्याची पत्नी दोघंजण अरण्यात गेले. उपासना झाली. राजा राणी दोघे जण करीती सूर्य अनुष्ठान, भक्तियुक्त अंतःकरण. सगळं छान झालं हो, पण गडबड एक झाली. संयम नाही राहिला. अनुष्ठान संपेपर्यंत जो संयम ठेवायला पाहिजे तो नाही जमला आणि परिणामतः राणीला दिवस गेले. पुत्र प्राप्तही झाला, पण तो असा काही अक्राळ विक्राळ पद्धतीचा होता की घाबरून गेली माणसं. अरे बापरे, हे असं अक्राळ विक्राळ पोर जर आपल्याकडे आलं, हे राज्याला चांगलं नाही हो. म्हणून सिंधूमध्ये त्याला सोडून दिला. त्याला सिंधू सागरात सोडून दिला. पण काय योग, काय योगायोग. तो एका कोळ्याला सापडला. ते नदी सागरात सोडलेलं पोर असं लाटांवर वाहत 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 काय त्या माशांच्या घोळक्यात गेलं. त्या कोळ्याने जाळं पसरलं होतं, त्याच्यात सगळे मासे सापडले. त्यात हे एक महाराज सापडले. अरेच्छा, मासे सापडले तर त्याची विल्हेवाट लावणं ही माझी जबाबदारी आहे. पण माशांच्या व्यतिरिक्त जर काही मला सापडलं असेल तर ते राजाच्या मालकीचं आहे हे लक्षात घेऊन त्यांनी आणून दिलं. पांडुरंग हरी वासुदेव. कोणी बघितलंय? चला कनवटीला लावून घरी. प्रजाजनांच्या साध्या साध्या वागणुकीवरून कळतं राजाने कारभार किती चांगला केला. सामान्य माणसाची वागणूक. आता खरं ते पोर त्याला मिळालेलं कोणी पाहिलेलं नाही, काही नाही, काही नाही. तो स्वतःच्या घरी घेऊन जाऊ शकतो, स्वतःचं पोर म्हणून वाढवू शकतो. पण माझ्या अधिकारा व्यतिरिक्त मला जर काही प्राप्त झालं तर त्याच्यावर राजाची सत्ता. इतकं मोठ्या मनाने सगळे जेव्हा मान्य करतात तेव्हा ते राज्य निश्चित धर्मराज्य असणार. ते मूल आणून दिलं परत. हसला राजा. अरेच्छा, हे आपल्यापाशी नको म्हणून आपण सोडून दिलं होतं, पण पुन्हा ते आपल्यापाशी आलं म्हणजे बहुतेक परमेश्वराचीच इच्छा अशी आहे की ते आपल्यापाशी राहावं, आपणच त्याला वाढवावं. ठीक आहे, त्याचा जो उग्रपणा आहे तो आपण संस्काराने थोडा कमी करूया. पण खरं सांगू महाराज, स्वभावामधला उग्रपणा काही संस्कारानं कमी करता येतो यात संशय नाही. पण व्रतभंग झाल्यामुळे जो उग्रपणा आत गेला तो समूळ काढणं तितकं सोपं नाही. म्हणून किमान आपण आपापल्या पुरश्चरणांचा, आपापल्या व्रतांचा भंग होणार नाही याची काळजी घेतली तरी गणेश पुराण सार्थकी लागलं. का पुराण ऐकायचं गणेशोत्सवात? त्याचं कारण हे की याच्यातून मला काय शिकता येईल, तेव्हा काय चुका झाल्या, या चुकीमुळे गडबड झाली, या चुकीमुळे घोळ झाला. जसं एखाद्या रासायनिक प्रयोगशाळेमध्ये, म्हणजे काय त्याला मराठीत म्हणतात, केमिकल लॅबोरेटरी. त्याच्यामध्ये जी गंमत असते की अमुक ॲसिड आहे, त्याच्यामध्ये अमुक थेंब टाकलेत, त्याला जो फेस येणार आहे किंवा रंग बदलणार आहे त्या क्षणाला जर त्याच्या निरीक्षणाचा मला संयम राहिला नाही आणि ती हातातनं सुटली आणि खाली पडून जर फुटली तर त्याच्यातून निर्माण होणारी भयानकता एखाद्या वेळेला सगळ्या शहराला गळून टाकते, अशी असू शकते. म्हणून एक व्रत घ्यायचं असेल तर त्या व्रताचा जो संयम आहे तो आग्रहपूर्वक पाळला पाहिजे. नाही तर मग ह्या सगळ्या चक्रपाणी राजाच्या घरासारखी पंचायत होते. अनेक अनेक प्रकारांनी संस्कार करून
या पुत्राला सौम्य करायचा प्रयत्न केला. दिसामासानी वाढता तो पुत्र, त्याला राज्याधिकार कसा असतो याचं शिक्षण मिळालं. शस्त्र शिक्षण, शास्त्र शिक्षण, याही सगळ्या गोष्टी मिळाल्या. पण शिक्षणाबरोबर आपल्याकडे उपासना आणि तपश्चर्या हा एक महत्त्वाचा विषय मानला गेलाय. म्हणून आई वडिलांनी इच्छा अशी केली, हे पहा, आता तुझं नाव असं करूया आपण, तुझ्या मातेचं नाव आहे उग्रा. खरं अशी नावं ठेवत नाहीत हो, बहुतेक ते त्या मुलावरनं नंतर पडलं असावं. मातेचं नाव उग्रा, उग्र असं सहसा आपल्याकडे नाव ठेवत नाहीत. म्हणून याचं नाव ठेवलं गेलं उग्रेक्षण. अवघड आहे, म्हणायलाही अवघड आहे, लिहायलाही अवघड आहे, आणि लिहिलेलं असेल तर ते वाचायलाही अवघड आहे. गणेश पुराणातली नव्हे तर आपल्या सगळ्याच रामायण महाभारतातली नावं लिहून दाखवा अशी पण स्पर्धा गणपती उत्सवात घ्यायला हरकत नाही. धृतराष्ट्र, बभ्रुवहन, दृष्टद्युम्न, तोंडातनं शब्द आले तरी खूप झाले म्हणायची वेळ आहे. वाणीची एक शुद्धता त्यासाठी आवश्यक आहे. अरे तू सूर्य उपासना कर. आपल्या घरामध्ये सूर्य उपासनेची परंपरा ऋषीमुनींनी दिली आहे. अतिशय प्रखर उपासना केली या मुलानं. मुद्दाम ऐकण्यासारखं आहे. एक सूचक वाक्य सांगतो सगळ्या भक्तांसाठी, वाईट नका वाटून घेऊ, पण थोडा अभ्यासून पहा. आपण त्या राक्षसांची वर्णनं ऐकतो जे माजले, त्यांनी उत्पात केला, उन्माद केला. अशा ज्या ज्या राक्षसांची आपण वर्णनं ऐकतो त्या सगळ्या राक्षसांच्या एकदा उपासना पहा, आणि मग त्या तुलनेत आपली उपासना पहा, आणि मग आपल्याला का विजय मिळत नाही याचं उत्तर आपलं आपण शोधा. गुंडगिरी करण्यासाठी आणि हप्ते वसूल करण्यासाठी जी माणसं फिरतात त्यांनी केलेले व्यायाम पहा, आणि असं समाजात असू नये अशा बडबडणाऱ्यांचे व्यायाम बघा. कोण जिंकणार आहे? कोण जिंकणार आहे? ते जास्त तप करतात, आणि या तपाला उत्तर द्यायचं असेल तर तेवढी तपस्या सज्जनांच्याकडून व्हावी लागते. प्रखर सूर्य उपासना केली आणि साक्षात सूर्यदेव समोर प्रसन्न होऊन उभे राहिले. हो, तेजो निधी लोह गोले, तेजो निधी लोह गोले, तेजो निधी लोह गोले. भास्कर है गगन राज, भास्कर है गगन राज, तेजो निधि लोह गोल, तेजो निधि लोह गोल, तेजो निधि लोह गोल. दिव्य तुझा तेजाने, दिव्य तुझा तेजाने, दिव्य तुझा तेजाने झगमगले भुवन आज, झगमगले भुवन आज, झगमगले भुवन आज. हे दिनमणि व्योमराज, हे दिनमणि व्योमराज, हे
है गगन राज तेजो निधि लोह गोल तेजो निधि लोह गोल कोटि कोटि किरण तुझे कोटि कोटि किरण तुझे अनलशरा उधळदी अमृत कण परिहोबून 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 अणुरेणू उजळीती तेजातच जनन मरण तेजातच जनन मरण तेजातच नवीन साज तेजातच नवीन साज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज भास्कर है गगन राज तेजो निधि लोह गोल तेजो निधि लोह गोल तेजो निधि तेजो निधि तेजो निधि लोह गोल साक्षात सूर्यदेव समोर उभे राहिले. केवढं घोर तप केलं स्वच्छा काय देऊ सूर्यदेवा द्यायचंच असेल तर एक अमृत पात्र मिळावं ते माझ्या कंठामध्ये मी धारण करावं आणि एकदा हे अमृत पात्र कंठात धारण केल्यानंतर या कंठाचा भेद झाला तरच मृत्यू असावा अन्यथा हे अशक्य असावं. अशी वरदानं मागितली ना की देवांना सुद्धा हसू येतं. कारण असं वरदान मागताना त्या मागणाऱ्याची कल्पना अशी असते की देवाला गंडवला, कसा देवाला फसवला, कसा देवाला गाळात घातला. अहो एकदा असं गुप्त काही मला मिळालं कोण मारणार आहे. पण त्याला कल्पना नसते बाळा सगळ्या लोकांना बुद्धी देणारा जो आहे तो या सगळ्यातनं मार्ग काढू शकणारा असतोच ना रे. आपल्यापेक्षा कोणाची बुद्धी श्रेष्ठ नाही असं समजणारेच हे अहंकारी असतात. यांनी मागितलं त्याप्रमाणे सूर्याने ते अमृतपात्र दिलं सुद्धा. त्याने कंठात धारण केलं आणि आला परत पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. राजाने विचार केला चला मुलगा शिकलाय मोठा झालाय आता तपस्या पण झाली आहे सूर्याकडून काहीतरी प्राप्त केलंय म्हणे छान छान तर याला आता राज्याधिकार द्यायला हरकत नाही. याला राज्याधिकार द्यायला हरकत नाही. पुन्हा एकदा वाईट नका वाटून घेऊ पण पुराण ऐकणं आवश्यक आहे. आपण मुद्दाम पहा गणेश पुराण असो नारद पुराण असो ब्रह्मवैवर्त पुराण असो विष्णू पुराण असो रामायण असो महाभारत असो या सगळ्यामध्ये प्रत्येक राजाचं काम पहा. त्यांनी एका विशिष्ट वयापर्यंतच काम केलंय आणि 60 झाली की 60 शांतच. आपणहून बाजूला गेलेत. पुढचा उत्तराधिकारी बसवलाय आणि मग वानप्रस्थात राहून सांगेन गोष्टी युक्तीच्या चार असं प्रत्येकाने केलंय. कितीही वय झालं तरी सत्ता सोडायचीच नाही.
आता चालवत नाही, उठवत नाही, बसवत नाही, पण सत्ता सुटत नाही, असं ज्या वेळेला एक विकृतीचं दर्शन आपल्यामध्ये दिसायला लागतं, तेव्हा कळतं पुराणांच्या अभ्यासाचा कुठेतरी लोप झाला. सत्ता हे आपल्याला परमार्थाकडे जाण्याचं एक साधन आहे. याने लोककल्याण साधायचं आहे. आणि एकदा लोककल्याण साधून झालं, एक विशिष्ट वयानंतर शक्ती थांबणारच हो. आता त्यानंतर छान थांबावं, आनंदाने पुढच्या माणसाला उत्तराधिकारी करावा आणि त्याच्याकडून कार्य करून घ्यावं. यात जो मजा आहे, यात जो आनंद आहे, तो स्वतः तिथे चिकटून राहण्यात नाही. दशरथाने आपणहून रामाना सांगावं, बैस राज्यावर, आता मी मार्गदर्शन करीन. तसं या राजांनी ठरवलं. लक्षात घ्या, आपल्या इतिहासात दुर्दैवाने जेव्हा अशा तऱ्हेने सत्तेची लोलुपता वाढली, तेव्हा भारताच्या इतिहासात अनेक राज्याधिकाऱ्यांचे अकारण हत्या प्रकरणं झाल्याची आपल्याला दिसतात. अरे अरे अरे, अहिंसेच्या या राष्ट्रामध्ये अशा तऱ्हेच्या हत्यांनीच इतिहास काजळला जावा. वाईट असं वाटतं, कुठेतरी संस्काराचा लोप झालेला असतो. म्हणून अर्थात हा नियम फक्त राजांसाठी नाही, सगळ्यांसाठी आहे. वयाच्या 60 नंतर घरातल्या सगळ्या गोष्टीत लक्ष घालायचं नाही. आता सुनबाईनी साखरेचा डबा कुठं ठेवलाय, तुला काय करायचंय टंप्या, तुझ्या वेळेला तुला चहा मिळतोय, ग बस. एका विशिष्ट वयानंतर घरामध्ये सुद्धा थोडं निवृत्त जीवन जगता आलं पाहिजे, जे इतरांना त्रासाचं होणार नाही, पण उपयोगाचं मात्र होईल. अलीकडं मी काहीच नाही करायचं असं ठरवलंय, असंही वेडेपणा नाही करू. पण या घराची सगळी सूत्र मलाच असली पाहिजेत. आत्ता चहा करायचा का नाही, सुनबाईनी मलाच विचारलं पाहिजे. आता तांदूळ निवडायचे का नाही, हे मलाच कशासाठी सगळं, कशासाठी सगळं. पुराणांचा हा आदर्श नक्की लक्षात घ्या. प्रत्येक राजाने नव्हे प्रत्येक गृहस्थाने एका विशिष्ट वयानंतर आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या हातामध्ये सगळा प्रपंच देऊन सुंदर वानप्रस्थ केलाय. मला सांगा, असा वानप्रस्थ जर नाही केला तर जास्तीत जास्त प्रमाणात जी आध्यात्मिक साधना करायची ती मग कधी करणार, कशी होणार. म्हणून त्या चक्रपाणीनं ठरवलं, या मुलाला राज्य द्यायचं. आणि आता आपण वनामध्ये जायचं. एक संस्कृत सुभाषित सांगतो. संस्कृत सुभाषित असं आहे, यौवनम धन संपत्ती प्रभुत्वम अविवेकिता एकैकमप्य अनर्थाय किमु यत्र चतुष्टकम. या वाक्याचा अर्थ असा, या श्लोकाचा अर्थ असा, 4 गोष्टी जगामध्ये अशा आहेत की ज्या एकेका गोष्टीनं सुद्धा अधःपात व्हायची शक्यता असते. होतोच असं नाही, शक्यता असते. पहिलं यौवनम. तारुण्य आल्यानंतर का कोणास ठाऊक मनात पहिलं येतं आईबापाचं ऐकू नये, शिक्षकाचं ऐकू नये, बंडखोर स्वभावच होतो. काही वेळेला अधःपाताची तिथे शक्यता असते. बरं, ते निसर्गदत्त मिळतं, त्या कोणाला काही कमवावं लागत नाही. फुकटचं मिळाल्यामुळे सुद्धा किंमत नसते. त्यामुळे यौवन असं मिळालं तरी मनुष्य उन्मत्त व्हायची शक्यता. त्यातून धनसंपत्ती. जर नको इतकी संपत्ती मिळाली तर मग कोणत्याही वयात मनुष्य उन्मत्त असू शकतो. तिसरी गोष्ट प्रभुत्वम. जर हातामध्ये नेतृत्व आलं तरी सुद्धा माणूस उन्मत्त होऊ शकतो. महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग, राजे शिवछत्रपती ही काही अपवादात्मक उदाहरणं की ज्यांच्याकडे यौवन आहे, धनसंपत्ती आहे, प्रभुत्व आहे, पण अविवेकता नाही, जे उन्मत्त कधी झाले नाहीत. पण काही वेळेला बहुतांशी प्रमाणात यौवन आलं, संपत्ती आली, सगळं एकत्र यायची गरज नाही. बरं,
यातलं एक आलं तरी अधपात शक्य आहे. आणि शेवटचं सांगितलंय अविवेकिता. माझ्याकडे तारुण्य आहे का? नाही. संपत्ती आहे? नाही. सत्ता आहे? नाही. मग कसा अधपात होणार? विवेक नाही ना रे. अविवेकिता असली तरी सुद्धा जर अधपात आहे तर शास्त्रकार सांगतात ज्याला हे चारही मिळालं त्याचं काय होईल? यातल्या एकेकानं अधपाठ शक्य होता. त्या दैत्याचं नाव बदललं बरं का. म्हणजे आधी त्याला उग्रेक्षण म्हणत होते, पण तो सिंधूत सोडून दिला आणि तो परत सापडला. तेव्हापासून त्याचं हे अवघड नाव बदलून हा सिंधू आहे असं सोपं नाव त्याचं दिलं. पण आधीच होते माकड त्याला मद्य कसे पाजियले. आधीच होते माकड त्याला मद्य कसे पाजियले. विंचू डसला भूत लागले विंचू डसला. काय सुंदर काव्यरचना आहे, आपल्याला कल्पना येईल. अहो आधी माकड आहे म्हणजे ते चंचल असणार, त्यात त्याला दारू पाजली. वा वा वा. माकड होते आधी मद्य तया पाजियले. आता दारू पिऊन त्या माकडाचं काय होईल? त्यात त्याला विंचू चावलेला आणि त्यात भूताने झपाटलेलं. आहा. चारही दुर्गुणांनी युक्त झाल्यानंतर अहो काय काय ते झाले. काय काय ते झाले. आधीच होते माकड त्याला मद्य आता पाजियले. विंचू डसला भूत लागले. काय काय हो झाले हो. काय काय हो झाले हो. काय काय हो झाले हो. काय काय हो झाले. आणि असा सिंधू नावाचा दैत्य जेव्हा राज्याधिकार घेऊन प्रचंड उन्मादाने या सृष्टीला छळू लागला, तेव्हा गणेशानं कोणता अवतार घेतला, कोणाच्या पोटी अवतार घेतला आणि कसा त्या सिंधू दैत्यावरती विजय मिळवला, मोठी छान कथा आहे. मात्र ही कथा एक विशेष लक्ष ठेवून ऐका. कारण हा जो गणेश जन्म आहे ना, या कथेतला जो गणेश जन्म आहे ना, तो या दक्षिण प्रांतातला आहे. नाही तर आत्तापर्यंत शिवपार्वतीचा मुलगा ते राहणार हिमाचलामध्ये कैलासात, त्यामुळे सगळे जन्मकाळ तिकडे जास्त. पण हा जन्म जो आहे, हा शिवपार्वतीच्या पोटीचा जो जन्म आहे, हा विंध्य पर्वताच्या खाली इकडे दक्षिण प्रांताकडे आहे. आणि महत्त्वाचं असं, जो आपण गणेशोत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करतो, गणेशोत्सव वर्षातून 4 येतात. माघी पण गणेशोत्सव असतो, भाद्रपदाचाही गणेशोत्सव असतो, पौषामध्ये पण गणेशोत्सव करतात. तेव्हा अशा विविध गणपती जन्माचे जे कीर्तन उत्सव केले जातात, त्यातला माघी गणपती आणि भाद्रपद गणपती हे 2 अधिक प्रमाणात साजरे केले जातात. पण हा भाद्रपदी गणपती जास्त साजरा केला जातो. 10-10 दिवस, काही ठिकाणी 5 दिवस, काही ठिकाणी 1.5 दिवस, का होईना, पण प्रचंड व्यापक प्रमाणावर ही भाद्रपदातल्या जन्माची कथा, म्हणजे ह्या दिवसाचं महत्त्व खूप आहे. तर हा भाद्रपदी जन्म, चतुर्थीचा जन्म हा आपल्या दक्षिण प्रांतात झाला आहे. आता तो कुठल्या प्रांतात झाला, कोणाच्या आश्रमात झाला, आणि इथे त्यांचा जन्म होण्यासाठी शंकर पार्वती इकडे कशाला आले, सगळंच आज सांगितलं तर कीर्तन कशाला ऐकाल. मालिका चालू राहण्यासाठी थोडा सस्पेन्स ठेवणं आवश्यक आहे. म्हणून याच्या पुढची कथा पुढच्या भागामध्ये आपल्याला ऐकायची आहे. समर्थ रामदास स्वामींचं दुःख हेच आहे, अरे हे असे सगळे जर गणाधीश व्हायला लागले तर कसं व्हायचं रे या जगाचं. म्हणून जे सज्जनतेच्या गुणांनी युक्त आहेत, असे जे गुणाधीश आहेत, तुम्ही गणाधीश व्हा
म्हणजे माशा पातक्यांच्या पासून सगळ्या पृथ्वीला आपण रक्षण देऊ शकतो. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा, राघवाचा, राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ.